वातावरण आहे तुमच्या गावामध्ये? घड्याळ, तुतारी, महाविकास आघाडी, महायुती, कोणाची हवा आहे? दादा तडफदार काम करण्याची ताकद आणणार दादा फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा ह्यांच्या दादाची ताकद मोठी. A few moments later. कारण साहेबाची ताकद जी आहे ना ती साहेब एवढी ताकद कोणाची नाही. नियमानुसार महाविकास आघाडी पाहिजे. 2 मिनिटापूर्वी अजित पवार, 2 मिनिटानंतर साहेबाची ताकद. 6 दिवस झाले, 15 दिवस, महिना झाला. तर बदल पाहिजे हो. बदल पाहिजे हो. मकरंद पाटील त्याला मत आमचं फिक्स आहे. तर मकरंदाबांचीच आहे. विकास केलाय का त्यांनी? चांगलं काम केलं? चांगलं काम केलं. हिनं काय विकास केलाय? दोन्ही समान समान दोघांचेही जोर चांगले आहेत. दोन्ही घासून होणार. पवार साहेबाला म्हणतात तुम्ही हे फोडले ते फोडले. आज देवेंद्र फडणवीसनं काय केलेलं आहे? त्याचा विश्वास नाही यांच्यावर फोडाफोड केलेला. कमळाच्या फुलांनी केलं सगळी महागाई. मग ते सस्तायचा काळ इंदिराबाईचा उजवा हात होता. हे लाडकी बहीण काय नुसतं निवडणुकीपुरतं हे केलेलं आहे. तुम्ही मला दिले तर मी बी खुश राहणार. बायका खुशच राहणार की पैसे मिळाल्यावर. लाडकी बहिणीमुळे लेडीज तर मत देतील का? पण आम्हालाच मत देणार ना. पण बहिणी तिकडून वळल्या तर पाहिजेत. वाटेल त्याला मत देऊ शकते. पैसा देऊन कोणी बी देईल. आम्हाला शिंदे वाटते चांगलं आहे. 3 मुख्यमंत्री असून सगळा देश बेकार आहे. आता ते म्हणजे उद्धव ठाकरे असो किंवा राजसाहेब असो कोण असो नुसते बोल बच्चा. माझं मत आहे ना नोटा. नोटा म्हणजे ते नाही पाकिट दिल्यानंतर नन ऑफ द अबाव, कुणीच नको. हे सगळं वर्ष गेम असतो. सर्वसामान्यांना कळत नाही. नमस्कार, बोलबेडूच्या हवा कोणाची कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. बोलबेडू पोचलेला आहे आता वाई मतदारसंघामध्ये. आपण लोणंद इथं आहोत. लोणंदमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना आहे. म्हणजे घड्याळाकडून अजित पवारांकडून मकरंद पाटील विरुद्ध शरद पवारांकडून अरुणादेवी पिसाळ असा सामना आहे. असं म्हटलं जातं की बऱ्याच काळानंतर कदाचित पहिल्यांदाच इथं एक महिला उमेदवार ज्या आहेत त्या उभ्या ठाकलेल्या आहेत. इथं बघूयात आपण आता नुकतंच फलटरमध्ये बघितलं. फलटरमध्ये पण असाच सामना होता. तसाच सामना इथं रंगतोय का? निवडणूक अटीतटीची आहे का? कोणाची हवा आहे? आपण इथं विचारणार आहोत लोणंदकरांना. आपण आता जरा सुरुवात करूया. दुपारची वेळ आहे. जरा लोक इथं बसलेत आडोशाला. आपण जरा लोकांशी संवाद साधूया. बरं ठीक आहे, जाऊ द्या. लाडक्या बहिणी आहेत आता त्यामुळे ठीक आहे ना. बरं, पण लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का नाही? माझं आधार कार्डच नव्हतं त्याच्यामुळे मी काढलंच. तुम्हाला पैसे मिळालेच नाहीत? नाहीत मिळालंच नाही. तुमच्या ओळखीच्यामध्ये कोणाला मिळाले का? आमच्या शेजारच्या सगळ्या बायकांनाच लोणंदमधल्या सगळ्या सगळ्या बायकांना मिळाले? सगळ्या ज्यांना फक्त आधार कार्डही नाही काय नाही. आधार कार्ड वगैरे नाही त्यांना नाही मिळाले. नाही, पण त्यांना नाहीत बरं, बायका मिळाले. खुश आहेत का? पण हो आहेत ना, खुश आहेत. खुश आहेत. तुम्हाला पण कशी वाटते योजना? जरी नाही मिळाले तरी योजना भारी वाटली. योजना चांगली. भारी आहे. हा, फायदा होईल. हो फायदा होईल की. आणि बायका मतं देतील का? पण पैसे दिले म्हणून देणार की. देणार. हा देणार की. कोणाला? पैसे शिंदेना? ज्यांनी पैसे दिले त्यांनाच देणार. नाही पण ज्यांना पैसे भेटले त्या बायका देणार ना. त्यांना मत देणार ना त्यांना. देणार ना? आणि ज्यांनी नाही ते विचार करून देणार. आता मी तरी काय सांगू बरोबर आहे. शकते? हा, तुम्ही विचार करून देणार. मी तरी काय एवढं सांगू आता. पण महागाई भरपूर आहे ना. महागाई भरपूर झाली. त्याच्यावर तर काय माहिती कमी झाली पण महागाई भरपूर झाली. तुम्हाला इथं माहिती का कोण आहेत? घड्याळ, तुतारी माहिती का? इथले उमेदवार कोण आहेत माहिती का तुम्हाला? मकरंद पाटील, अरुणादेवी पिसाळ नाव ऐकलीत का? हो, ऐकलीत की. नाव ऐकलीत ना? हो ऐकलीत की. पहिल्यांदाच महिला उमेदवार आहे का अरुणादेवी पिसाळ बऱ्याच वर्षानंतर? हो, पहिल्यांदाच आहे. मला नाही अहो, एवढं काय त्यातलं मतातलं मला काय एवढं पण काय. तुम्ही मतदान करताना हो करते ना, मतदान करते पण मला नाही त्याच्यातलं एवढं काय अहो बरोबर आहे. कळत. नाही, हरकत नाही ना. पण काय बघून मतदान करता? पक्ष, उमेदवार काय? ती चिन्ह बघून करते चिन्ह मी. बघून. चिन्ह बघून विकास. आपल्याला जे मनाला वाटत त्याला मला काय वाटत ते मी त्याला देते. मग मला नाही त्याच्यातलं एवढं काय. प्रामाणिक उत्तर आहे, हरकत नाही. आपण अजून जरा विचारूयात या ताईंना. ताई नमस्ते. तुमच्या गावामध्ये बऱ्याच काळानंतर महिला उमेदवार आहेत असं ऐकलं. अरुणादेवी पिसाळ आणि मकरंद पाटील. घड्याळ विरुद्ध तुतारी पोचले का तुमच्यापर्यंत? पोचले की. काय एकंदरीत वातावरण आहे यावेळेस निवडणुकीचं? त्याचं काय सांगता येते तेव्हा. पण तुम्हाला पैसे वगैरे कुठले मिळाले शासनाच्या कुठल्या योजनेचे? मला मिळलेच नाही. लबाड कशाला बोला. बरोबर, कुठलीच नाही योजना नाही वगैरे. मिळाली योजना. तुमच्या ओळखीच्या मध्ये नातेवाईक किंवा मैत्रिणींना वगैरे मिळाले लाडके बहिणीचे पैसे वगैरे? मिळालेत की. बायका खुश आहेत का? बायका खुशच राहणार की पैसे मिळाल्यावर. तुम्ही मला दिले तर मी बी खुश राहणार. पण मतांवरती डोळा ठेवून दिलेत असं वाटतंय का निवडणुकीच्या आधी? मला नाही वाटत. असं काय? हे बहिणींना दिलंय त्यांनी. बहिणीला दिलं. हा पण बहिणी तिकडून वळल्या तर पाहिजेत बरं. असं मला हा, म्हणायचं. ते म्हणायचं मला. मला तेच म्हणायचं. बहिणी काय करतील मग? बहिणी
देतील का ज्याने पैसे दिलेत भाऊरायला मताची ओवाळणी टाकतील का नाही नाही टाकणार नाही टाकणार का महागाईमुळं सगळ्या बहिणी सारख्या नसतात सगळ्या बहिणींना लय हवा असते तसं आम्हाला हाव नाही आणि आम्ही घेतलंच नाही कुणाचं लबाड का बोला बरोबर पण मग मत रद्द करून खाल्लं असतं का पैसे असते आमच्याकडे तर खरंय. आणि गरिबालाच दाद देणारा कुणी नाही ह्या जगात मी स्पष्ट बोलणारी बाई आहे नाही स्पष्टच बोललं पाहिजे. हा काय वाटते हो एकंदरीत या निवडणुकीबद्दल इंदिराबाईचं राज्य बरं वाटत होतं खोटं बोलत नाही मी इंदिराबाईचं सस्ताईचा काळ होता आता सगळा महागाईचा काळ झाला कमळाच्या फुलांनी केलं सगळी महागाई मोदीने महागाई केली सगळं आता ह्या का लसूण 400 रुपये केळं 700 रुपये शेकडा आणि तेल 200 रुपयावर गेले खायचं काय गरिबांनी मग ते सस्ताईचा काळ इंदिराबाईचा उजवा हात होता आताचा पंजा होता. पण मी काय म्हणते हे ऐका गरिबाचा दाद घेणारं ह्या जगात कुणी नाही निवडून येऊ द्या नका येऊ द्या नाही आम्हाला करावं लागतंय ते चुकणार नाही आम्ही आमची चटणी भाकरी खाऊन आमच्या नवऱ्याच्या घरी सुखी आहे आम्हाला तुमचं बी नको आणि ह्यांचं बी नको कारण आपण घेतले नाही पैसे म्हणल्यावर काय आहे? मी माझ्या मनाची मालकी नाही क्या बात आहे वा. हा. असं स्पष्ट रोखटोक पाहिजे. वाटेल त्याला मत देऊ शकते वा पैसा देऊन कुणी बी देईल पण पैसे घेऊन आहे मताला करेक्ट आपलं मत जे आपलं इमान आहे ते विकू नये. आपलं मत मी तुम्हाला सांगणार नाही करेक्ट बरोबर अगदी बरोबर आहे. तुम्हाला सांगू शकत नाही का सांगू शकत नाही मनात ठेवायचं असतं मनात ठेवायचं. आणि जनता येईल तेव्हा म्हणायचं तुम्हाला दिलं तुम्हाला दिलं पटलं मला. जनतेवाला येत बी नाही आमच्या दारात गुलाल घेऊन की तुम्ही आम्हाला निवडून दिलं ही तुम्हाला धनदारा त्याचं काय मन घेता वा चला फार छान थँक्यू फार छान क्या बात आहे. चला आपण अजून विचारूयात आपण त्यांना. नमस्कार काय तुमच्या गावामध्ये घड्याळ तुतारी मकरंद आबा पाटील दोन्ही टपमध्ये दोन्ही घासून होणार चुरशीची लढाई होणार तुळशीची लढाई पण अरुणा देवींच्या निमित्ताने महिलांना उमेदवारी दिलेली आहे. महिलांच्या मताचं खूप महत्त्व आहे. लाडक्या बहिणी महिलांचं जर आहेत. त्यांना चांगलं सहकार्य झालं तर ते पण येऊ शकते पण मुद्दे कुठले आहेत विकासाचे मुद्दे आहेत का विकासाचं पण आहे तर महिलांचं ते 1,500चं पण आहे 1,500चं पण आहे लाडकी बहिणीचा पण मुद्दा आहे आणि लाडक्या बहिणीचा पण आहे पण विकास झाला असं म्हणता येईल का आपल्या भागाचा आता एवढा काही नाहीच की जे पाहिजे कुठले प्रश्न आहेत साधारणतः महत्वाचे पाण्याचा पाणी रस्ते वगैरे आणि रस्ते ही सगळं म्हणजे आहेतच ना बाकी अजून तुम्हाला काय वाटते काय काय मुद्दे चालतील विकासाचे चालतील का लाडकी बहीण चालत नाही विकासाची लाडक्या बहिणीची नाही चालणार नाही चालणार हे लाडकी बहीण काय नुसतं निवडणुकीपुरतं हे केलेलं आहे निवडणूक हां मतावर डोळा ठेवून केलेलं आहे हां पण मग विकास जनतेला विकास पाहिजे जनतेला विकास पाहिजे हां कोण करू शकते असं वाटते पण मग कोणामध्ये धमक आहे आता सध्या जे पक्ष आहेत आपल्यासमोर किंवा पवार साहेबच करू शकतो पवार साहेब म्हणजे तुतारीला चांगले म्हणजे आहे अनुकूल तुम्हालाही पटते का पवार ठाकरे मला सांगा ठाकरे मुख्यमंत्री असतानाचं सरकार आणि आत्ता शिंदे असतानाच अडीच जी सरकार जी ठाकरेंच्या काळात चाललं कोरोना काळात ती अतिशय स्थिर चाललं पण ही भाजपच्या आणि ही फोडलेल्या पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्यात काय स्थिर सरकार चाललेलंच नाही जनतेला निव्वळ फसवणूक आहे ना असं आहे हे अडीच वर्षाचा जनतेचा विश्वास नाही यांच्यावर फोडाफोड केल्यामुळे पुढे गेल्यामुळे जनतेचा विश्वासच नाही यांच्यावर शी कसं पहिलं जी होतं सरकार चाललं होतं ती स्थिर चाललं होतं शांत होती जनतेला पण चांगलं होतं असं उद्धव साहेबांनी बी काम चांगलं केलेलं आहे ते आता त्यांचं दुर्दैव आहे की कोरोना त्यांच्या ह्याच्यावर आला पण कार्यभार तर चांगला आहे ना कार्य चांगलं त्यांच्यामुळं तरी जनता जगली त्यांच्यामुळं तरी जनता तरली ना काम विकास नाही काय करता आला त्यांना त्यांच्या सत्तेत पण जनतेला म्हणजे त्यांनी वाचावं गरज होती जीव वाचवायची गरज होती ती वाचवायचं काम केलेलं आहे त्यांनी त्याने केलं आता कुणी बी म्हणाल मी केलं आणि ते केलं बरोबर काहीच केलं नाही त्यांनी खरं काम केलं उद्धव साहेबांनीच केलं उद्धव ठाकरेंच्या कोरोना काळातल्या कामाला लोक विसरलेले नाहीत त्याचा विचार करणार इकडं म्हणजे फोडाफोडी आणि हे ते फार महत्वाचे तुम्ही घरातले घरात सगळे आता हे शरद पवार साहेबाला म्हणतात तुम्ही हे फोडले ते फोडले आज देवेंद्र फडणवीसनं काय केलेलं आहे हा सगळं फोडोफोडीच केलंय ना विकास केलाय का कुठं
बरोबर आहे. हा शेतकऱ्याच्या विषयावर कुठले आता ज्यावेळेस तुम्हाला आचारसंहिता चालू झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकता, अगोदर करू शकत नव्हता का? हा तुमच्या हातात सत्ता होती का नव्हती त्यावेळेस? नाही ना, ती नुसतं जाहीरनामा दिलाय करल आणि हे ह्याच्या आधी पण निकष लावून 25,000 ती मला वाटतं 25% दिली. त्याला निकष किती कागद किती शेतकऱ्याला गोळा करायला लावली. तसं उद्धव ठाकरे यांनी काय न निकष लावता ती 50,000 दिलं त्यांच्या काळात. फुलनं फुलाची पाकळी उद्धव साहेबांनी केलेली ना. हा तुम्ही शेतकऱ्याचा विचार करत नसला. या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही आता 50% एसटीत तुम्ही सवलत दिलेली. हा लेडीजलाही केलेलं आहे. कुठली लेडीज तुम्हाला सांगतो आता जी कामाची लेडीज आहे काय कामधाम सोडून जाणार आहे का फिरायला? हा म्हणजे हे कुणासाठी केलेलं आहे तुम्ही? तुमचं असं म्हणणं आहे की कर्जमाफी असेल, लाडक्या बहिणी असतील, या निवडणुका जवळ आल्यानंतर ते आठवलेले आहेत. आणि आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर तुम्ही कर्जमाफीची घोषणा का केली नाही किंवा केली का नाही? हा आणि ज्यांचे 50,000 रुपये ज्याच्यामध्ये तुम्ही डिक्लेअर केलं होतं ती का तुम्ही केलं नाही? काय कायला भेटलं, काय कायला भेटले नाहीत? हा बरोबर आहे. महत्त्वाचे मुद्दे मांडलेत तुम्ही. जरा अजून विचारतो एकंदरीत. थांबा जरा, थांबा. हां संस्थेचे आहे. बरं, नमस्ते. राम. काय वातावरण आहे? निवडणूक आता आली. तुतारी घड्याळ कोणाची हवा आहे? मकरंद आबा पाटील, अरुणादेवी पिसाळ. तुमच्या गावात विकास झालाय का? आता विकास झालाय की आमचा. कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत? शेतकऱ्याचे, नाही आता मला तरी काय सांगता येणार पण काय वाटतंय? कुठले महत्त्वाचे आहेत मुद्दे? ते त्याचं ज्यांच्या नशिबात काय असेल तेच होणार. आपल्या म्हणण्याने काय होतं का? नाही एकट्याच्या मताने होतं का? ते एकट्याच्या मताने काय होत नाही. बरोबर. पण काय एकंदरीत वातावरण वाटतंय? त्यावेळेला काय आपल्याला बुद्ध्या सुचल त्यावेळेला होईल. त्याला काय पण सरकार कुठलं बरं वाटलं तुम्हाला? गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये जो विचका झाला, सगळा फोडाफोडी झाली. 2 सरकार बघितले आपण 5 वर्षात. एक उद्धव ठाकरेंचं बघितलं, एक शिंदेचं बघितलं. ते त्यातलं काय कळते आपल्याला. पण आपल्याला परमेश्वर बुद्धी दिली त्यावेळेला आपण ते जगाने काय केलं तरी आपण काय करायचं ते करू शकतो आपण. त्याचं काय विषय तुम्हाला कुठल्या योजनांचे पैसे वगैरे मिळाले का सरकारचे? कुठलं अनुदान कुठले भेटलं ना. हा? कुठले? आता मोदीने तर दिले की आपलं महिना 500 रुपये. हां मोदींनी दिलेले आहेत. शेतकरी सन्मान निधी दर महिन्याला 500 म्हणजे वर्षाला 6,000. शिंदेने पण दिले 6,000. मिळाले का? मिळाले की मग आपल्या डोक्यात राहणारच की नाही. आपण खाल्लंय त्याचं गोष्ट हे करणारच की. बरोबर असं आहे ना. आता लाडक्या बहिणींना पण पैसे दिलेत. हो दिले ते पण त्यांच्या बी डोक्यात हे की तेच गेले. हे महत्त्वाचं ठरणार मुद्दे. ही जी मदत आहे 100% 100% ठरणार. ठीक आहे, चला. आख्या गावाला कोणी सांगू द्या आम्ही तेच करणार आहे. हा कसला असं त्या जीवातला आमच्यासाठी त्यांनी केलं त्यांच्यासाठी आम्ही करणार. तुम्हाला मिळाले कुठले पैसे? नाही शेतकरी अनुदान म्हणा किंवा काय, किंवा तुमच्या घरातल्या महिलांना कुठले नाहीला सुनबायला येतात. सोनबायला येतात? बरं. बाकी काय वाटतंय तुम्हाला? कुठलं सरकार बरं वाटलं तुम्हाला? सरकार काय आपल्याला सर्व सारखेच आहेत. काय सगळे सारखेच आहेत. काय करायचं? सगळे सारखे कसे सारखेच आहेत. काय उपकार केला असेल ते आपल्यावर. पण काय वाटतं? ठाकरे शिंदे पवार, अजित पवार. आमचं अजित पवार जास्त मत. तुमचं अजित पवार असते म्हणजे घड्याळ. घड्याळ. तुतारी नाही चालणार यावेळेस? समजा चालेल की. चालेल की. चालेल. ठीक आहे. तुम्हाला अजित पवार त्यावेळी वाटतंय जरा सक्षम वाटतं. तुम्हाला कोण वाटतायत महाराष्ट्राचे नेते चांगले? शिंदे, अजित पवार, ठाकरे? आम्हाला शिंदे वाटते चांगलं आहे. एकनाथ शिंदे. कशामुळं? चांगलं काम करतायत का? चांगलं काम करतात. फील्डवरती वगैरे हजर असतात पवारांच्या प्रमाणात. अजितदादा ती अजित पवार वगैरे म्हणजे महायुती. हा आणि फडणवीस? फडणवीसचा विषय नाही ना. फडणवीसचा 1 नंबर. म्हणजे महायुती परत लागते का? हा परत लागणार. महायुती परत लागणार. हा. त्यांचं सरकार बरोबर होतं महायुतीचं. हा. तुम्हाला काय वाटतं? महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे पवार. कशामुळे म्हणजे आहे जरा म्हणजे त्यांचं म्हणजे आहे तसं कर्तव्य पहिलं केलेलं. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे आणि पवारांचं सरकार बरोबर होतं असं तुम्हाला वाटतं? हो हो कोरोना काळात सुद्धा चांगलं काम केलं होतं. हो केलं. कोण वाटते परत मुख्यमंत्री व्हावं? मुख्यमंत्री आपले ठाकरे? हे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. बरं तुमचं स्थानिक सांगा, गावात कोणी विकास केला आहे तुमच्या गावाचा? आमच्या गावात विकास म्हणजे असा कुणीच म्हणजे कसं रस्ते बिस्ते केलं, जरा गटराची कामं केली वगैरे असं काय म्हणजे. हां. पण मकरंद पाटील आणि अरुणादेवी पिसाळ कसे वाटतं तुम्हाला ही लढत? म्हणजे आमचे पहिले नेते मकरंद पाटील. मकरंद पाटील. मकरंद पाटीलच म्हणजे कामं त्यांनीच केली आमच्या गावातील. केलेले. आता ते मकरंद पाटील अजितदादांकडनं उभे आहेत. बरं
आणि अरुणादेवी या शरद पवारांकडून उभे आहेत. महिला मला वाटतं पहिल्यांदाच आहे संधी. महिला आहे. काय वाटते लढत चुरशीची आहे का एकतर्फी आहे? मकरंद पाटील. मकरंद पाटलांच्या बाजूने हवा वाटते. चला ठीक आहे, पण ह्यांना वरती ठाकरे पाहिजेत ना, खाली जरी मकरंद पाटील असतील तरी. हे अशी पण मतांतर आहेत. आपण जरा पलीकडे जाऊ, जरा पलीकडे जाऊ जरा रस्त्याला. पण इथं बघा वातावरण संमिश्र आहे. मकरंद पाटील जे आहेत ते इथले स्थानिक आमदार आहेत. अरुणादेवी पिसाळ यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच महिलांना उमेदवारी दिलेली आहे. महिलेला काही लोकांना वाटतं की उद्धव ठाकरे यांनी बरं काम केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये जगवलेलं आहे लोकांना, ते फार महत्त्वाचं होतं. आणि शिंदे काही जणांना आवडत आहेत, पण काही लोकांचं म्हणणं आहे की या लोकांनी निवडणुका बघून या योजना आणलेल्या आहेत. आपण जरा अजून काही लोकांना विचारूयात. बसलेले आहेत. नमस्ते, राम राम. काय वातावरण आहे तुमच्या गावामध्ये? घड्याळ, तुतारी, महाविकास आघाडी, महायुती, कोणाची हवा आहे या निवडणुकीला? काय विचार करतायत? महायुतीची हवा आहे. म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार? नाही इथं अजित पवारनं उभा केला एक मकरंद पाटील. मकरंद पाटील, त्याला मत आमचं फिक्स आहे. म्हणजे विकास केलाय का त्यांनी? चांगलं काम केलं? चांगलं काम केलं. हिनं काय विकास केलाय? अरुणादेवी पिसाळ काय तिने विकास केलाय? मला वाटतं ते नवीनच आहेत उमेदवार. नवीन कुठली झेडपी सदस्य होती ती? झेडपी सदस्य होते. अध्यक्ष होती अध्यक्ष जिल्ह्याची. पण काय नाही काय विकास केला नाही. विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार या निवडणुकीमध्ये. विकासाचा मुद्दा ओळखीचा आपला मकरंद पवार, मकरंद पाटील. माणूस धडाडीचा आहे, कार्यकर्ता चांगला आहे, माणसाच्या मनातला आहे, बाकीचं काही मकरंद पाटलांनी काम चांगलं केलंय, धडाडीचा कार्यकर्ता आहे. पण लोक फक्त एवढंच बघणार का जात फॅक्टर वगैरे पण आहे तुमच्याकडे? नाही नाही तसले नाही, काहीच नाही. तसलं काही नाही. जरांगी फॅक्टर, जात फॅक्टर वगैरे काही नाही नाही नाही. आणि वरती कोण पाहिजे तुम्हाला? मग माहितीच पाहिजे. बरं, अजित पवार काय चान्स आहे का मुख्यमंत्री वगैरे व्हायचा यावेळेस? का शिंदे, फडणवीस? अजित पवार दादा तडपदार काम करण्याची ताकद आणणार दादा. दादाची ताकद म्हणजे एक नंबर दादा. आणि तुमचं फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा ह्यांच्या दादाची ताकद मोठी. दादा जी शब्द देतो ते दादा काम करतो असं आहे. दादाला एकदा संधी द्यायला पाहिजे. दादाला संधी यायला पाहिजे, पण आता काय सुदैव शेवटी हा शेवटी आकड्याचा पण खेळ आहे. लय मोठा खेळ आहे. आकडा पाहिजे ना, ज्याची ताकद जास्त त्याला तो मुख्य. काम नाही. तुम्ही कुठून आलाय? आम्ही पुण्यावरून आलोय. आम्ही पूर्ण फिरतोय महाराष्ट्र. तुम्ही मत करणार असणार. करणार की कुठे करणार? मत आता आमच्याकडे कोण उमेदवार आहेत त्याला देणार आम्ही. कोण उमेदवार निवडलाय? नाही, मी कुणाला निवडणार असं नाही, तुम्हाला पण नाही विचारत. मी फक्त विचारतो की हवा कुणाची आहे किंवा चर्चा कुणाची आहे. मत गोपनीय आहे, त्यामुळं मत आता आहे का त्या बाईने पण सांगितलं मी मत कुणाला देणार ते तुला सांगणार नाही म्हटलं. पण काय आहे ते सांग. महाविकास आघाडी यायला पाहिजे, तशी नियमानुसार महाविकास आघाडी पाहिजे. कारण साहेबाची ताकद जी आहे ना, ती साहेब एवढी ताकद कोणाची नाही, एवढा टॅलेंट माणूस कोण नाही. 2 मिनिटापूर्वी अजित पवार एकदम धमक कामाचा माणूस, 2 मिनिटानंतर साहेबाची ताकद. साहेबन ती दोन्ही एकच आहे ती, शेवटी एकच आहे ती, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे ती, असं आहे ना. पण पवार साहेबची ताकद जी आहे ना, उद्धव ठाकरे किंवा पवार साहेब, काँग्रेस ही आता बदल पाहिजे. 15 वर्ष झालं देश किटला, महागाईनं पाक तरच झाले लोक. अहो त्याला डबा दिवाळीच्या अगोदर 1500 रुपयाला होता, आणि दिवाळी चालू झाली की 2600 रुपयाला जाणार. आणि कुठं लाडक्या बहिणीचे पैसे कशात गेले? ते महागाईमध्ये गेले. म्हणजे एकनाथ शिंदेनं उलटी माणसं टांगली का सुईची केली? महाविकास आघाडीचं सरकार बरं होतं. आघाडी पाहिजे, पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले, हीच पाहिजे. हीच पाहिजे. आता बदल पाहिजे. आणि कुठल्या गोष्टीत 10 दिवस झाले, 15 दिवस, महिना झाला तर बदल पाहिजे. आपण एकच खात बसलो तर नाही चालत. असं आहे ना. यांना वाटते महायुती, यांना वाटते महाविकास आघाडी पाहिजे. महाविकास आघाडी वर्गानं तुतारी म्हातारी ह्या नाही, बिंदास्त तुतारी. म्हातारं फिरतंय तिकडं, शिवार पर्याय नाही. आम्ही घड्याळाचा प्रचार करतो. हरकत नाही. आता फलटण तालुक्यात आम्ही पडतो, आम्ही फलटण तालुक्यात आपलं आमचा माणूस निवडून देणारच. दोन्हीकडे घड्याळ आणि तुतारीच आहे ना, फलटण असो किंवा खंडाळा असो, वाई खंडाळा. काय वातावरण आहे? माझ्यापेक्षा अनुभवी लोक आहेत. नाही, पण तरुणांचं काय मत आहे बघायला पाहिजे. आमच्यापेक्षा अनुभवी नाही नाही, अनुभवी आहेत, पण तरुणांचं काय? ठीक आहे, चला. बर,
बेकारी सगळ्या एमआयडीच्या बंद पडल्या या सरकारनं. 2014 पासून बेकारीची लाट आली, पोरं लागलं तरी रेंगाळली. इतकं वाटोळं केलं या सरकारनं. कामाला हे पोरगं कामाला असलं तर 10 माणसं घरी बसून खात्याने, पण 10 माणसाला 2000 रुपये देऊन ती बागत नाही ना. तुम्ही काम द्या, काम देण्यापेक्षा पैसे देऊ नका, काम द्या. काम देण्याची ताकद ना तुमच्याकडे. एका चढी एक 3 नंग आहेत. अहो काय त्याला करायचं आम्हाला? 3 मुख्यमंत्री असून सगळा देश बेकार आहे. तरुणांना कामं देण्याची ताकद नाही तुमच्याकडं. आहे का तरुणांना कामं? सगळ्याचं शेजारी एमआयडीसी बंद पडली. एमआयडीसी म्हणजे महागाई, बेरोजगारी तरुणांना कामं नाही ती. हा काय वाटतंय? सांगते ती बरोबर आहे. महागाई, बेरोजगारी बरोबर आहे. मग काय आता काय लोकमताला सगळंच कळायला लागले. ती पैशाने कळत नाही, पण ते लोकांनी काय मनात आहे ती तपले ते काम करणारच की. म्हणजे 20 तारखेला जाऊन लोक त्याचं कार्य चांगलं आहे, त्याला ती पसंती करणार. आता काय जाहिराती करण्यात बी मजा नाही काहीच नाही. आता ती पहिल्यागत गेला काळ. आता लोक मत हुशार झाले, लोक शहाणी झाली थोडक्यात. लोक शहाणी झाले. हा, लोक बरोबर कार्यक्रम करणार 20 तारखेला. बोलबिडू, आपला बोलबिडू युट्यूब चॅनल. काय वाटतं एकंदरीत? हवा तर मकरंदाबांचीच आहे. हा, स्थानिक आमदार स्थानिक आमदार आहेत. विकास केलेला आहे. आम्हाला खंडाळा तालुक्याला आमदारच नाही. डायरेक्ट वाय भागातच आमदार आहे. आणि पिसाळ्यांचं तर काय पहिलं होतं, आता काहीच नाही आहे. नवीन आलेत आता ते. हां, पण एमआयडीसी आमच्या इथं काहीच काम नाही, बंद आहे एमआयडीसी. पोरं इथे कामाला नाहीत, काय नाहीत. हे फार महत्त्वाचे मुद्दे म्हणतात की रोजगार द्या. त्यांनी बरोबर आहे की मुलांना रोजगार नाहीत. आता सध्या बरीच लोणंदमधली मुलं खेडेपाड्याची घरी बसून आहेत, काम नाही त्यांना काय. त्यामुळं रोजगार आणि महागाई हे 2 महत्त्वाचे मुद्दे. महागाई तर काय बोलायचं काम नाही. महागाई तर जीएसटी कमी केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी बसला असेल तर समाजाला काय आहे? सामान्य जनतेला याचा मार बसतोय. पण काय वाटतं एकंदरीत वरती काय होईल वाटते? खाली आबा म्हणताय तुम्ही, पण वरती इथं आबा खाली होईल. आमच्या ह्या भागात वरती महाविकास आघाडी, महायुती कोणाचं बसल वाटतं? भाजप सरकारचं बसणार, म्हणजे महायुती बसल असं. महायुती बसणार. कशामुळं? हे योजना वेगवेगळ्या त्या योजना त्यांनी केल्यात. लाडके बहिणीमुळं लेडीज तर मतं देतील का? पण भावालाच मत देणार ना. हां, पण महागाई वगैरे वाढली त्यामुळं काय वाढली, पण आता त्याच्यावर त्यांनी विचार करावा. लाडका भाऊ कोण, शिंदे का फडणवीस? सगळेच की आता लाडके भाऊ ते त्यांच्या ह्याच्यातनंच झालेलं आहे ना. हां, मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतं अंदाज? अंदाज आता काय वरती जे जे जास्त हे लागेल त्यालाच पण महायुतीच बसल असं वाटतं तुम्हाला? असं वाटतंय. चला आपण जरा अजून जाऊ द्या थोडंसं जरा पलीकडं. इथं चांगली चर्चा रंगली बघा. इथं अजून इथं, अरे बापरे, काय काय तुमच्या गावात कोणी विकास केलाय? मकरंद आबा पाटील का पिसाळ? मकरंद आबांचा विकास म्हणजे फार मोठा विकासाचा डोंगर उभा केला आहे. आणि ते 3 टर्म पूर्ण झालेले आहेत. तिन्ही टर्ममध्ये सुजलम सुफलम असं काम केलेलं आहे. त्यामुळं ह्या वर्षी त्यांचाच विजय होणार आहे. त्यांचाच विजय होणार म्हणजे घड्याळ अजित पवार. आणि वरती काय होईल असं वाटते? महाविकास आघाडी, महायुती? त्यांचं काही सांगता येणार नाही, परंतु ठिकठिकाणी जागा त्यांच्या पण लागतील. हो, कारण कसं आहे, ज्याचं पारडं उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असला तर उमेदवार निवडून येतो. मग त्याला गॉडफादर कोण असेल नसेल ते बात गो नाही. पण जेव्हा चारित्र्य संपन्न उमेदवार या भागामध्ये आमचे गुणसंपन्न आहेत. मकरंद पाटील यांनी विकास केलेला आहे, त्यामुळे त्यांना लोक परत संधी देतील असं तुमचं म्हणणं आहे. काय तुम्हालाही पटतंय का? मकरंद पाटील चांगले उमेदवार आहेत, काम चांगलं झालं, 1 नंबर काम आहे त्याचं. विकास केलेला आहे. विकास केलेला पण आहे. लोकांना एमआयडीसी वगैरे बंद आहे, तरुणांना रोजगार नाही. त्याला पाडायला कारणीभूत मोठी लोकच आहेत. रामराजे ही, रामराजे वगैरे हे ते. त्यामुळे ते राजकारण आहे. हां, पण आगामी काळात काय चित्र बदलेल? रोजगार वगैरे मिळेल का? तसं काय मोर्चं गावलं पण मकरंद पाटीलला जी कामं प्रत्येक गावात आहेत, प्रत्येक गावात कामं आहेत. आणि कुणी जरी साध्या माणसाने फोन केला तरी ते उचलणार. जनसंपर्क चांगला आहे, जनसंपर्क चांगला आहे. कोरोना काळामध्ये वगैरे काम चांगलं केलंय का? 1 नंबर काम केले. पण बघूयात अजून थोडंसं या भागात जाऊ आपण. नमस्ते, काय तुमच्या भागामध्ये? मकरंद पाटील, अरुणा पिसाळ, दोन्ही समान समान. दोघांचेही जोर चांगले आहेत. दोघांचे जोर चांगला आहे. हां, त्याच्या मकरंद आबांचं काम खंडाळा तालुक्यात जरा
चांगलं झालेलं आहे. पण अरुणाताई पिसाळ ह्या ज्या उमेदवार आहेत त्यांचं वाई आणि महाबळेश्वरमध्ये प्रस्थान जास्त आहे. कारण त्यांचे जे आधी होते मदन भाऊ पिसाळ, त्यामुळे तिकडे त्यांचा जोर आहे. हां, त्यामुळे समसमान आहे, 50-50 आहे. आणि एकदम म्हणजे घासाघीस घासून आहे. मकरन आबा जरी आले तरी फारशा लेडणी येणार नाही, आणि जरी अरुणाताई आल्या तरी त्यामुळे जो कोणी येईल तो थोड्या सध्या काय माहितीये का, एक भावनिक तत्वावरती शरद पवार साहेब ते आता म्हणतात शेवटची निवडणूक कुठेतरी म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये होतं, राग नका म्हणून, कुठेतरी म्हातारीची शेवटची निवडणूक आहे हे करून टाकू. हे करून टाकू, शेवट गोड. कारण हा प्रश्न पडतो की शरद पवार साहेब येतात, कारण इथे रेस संस्था वगैरे येतात, 10 मिनिटं थांबतात जातात. पण लोणीसाठी त्यांनी काय केलं, जेवढं मकरन आबांनी केलं ते. आता मकरन आबा आणि शरद पवार हे काही वेगळे नाही, किंवा अजितदादा पवार किंवा मकरन आबा पण वेगळे, म्हणजे हे शेवटी हे सगळं साठवलोट असतं. हां, उद्या काही कोणी म्हणजे मकरन आबा येऊ किंवा अरुणाताई येऊ, शेवटी हे सगळं काय माहिती का, वरचा गेम सर्वसामान्यांच्या ह्याच्यात काय ते पडत नाही. यांच्या वरच्या गेम आधीच ठरलेल्या असतात, कोणाच्या काय सेटा वगैरे. हां, लोक म्हणतात शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत. नाही ते आत्ताच म्हणतात की साध्या ग्रामीण भाषेमध्ये ज्याला कळत नाही वगैरे तो म्हणतो अरे बाबा ते म्हातारा आणि ते पुतणार शेवटी एकाच घरातलं ते एकच होणार. पण ह्याच्यामध्ये गेम काय व्हायला, शुभेंद्र नावाचा एक व्यक्ती परत आला ना, तो युगेंद्र आला ना. आता त्यांचे 6 पुतणे आहेत, म्हणजे डझन झाले. हां, पुढची 100 वर्ष यांनी आधीच हे केली. कारण ही राजकारणी लोक आहेत ना, आमच्या सर्वसामान्यापुरता माझ्या ह्या वर्षात काय होईल ते बघत नाही. ही राजकारणी पुढची 25 वर्ष म्हटलं ना, पुढचे 30 वर्ष मी बघतोय. आता मूळ मी मुंबईकर असल्यामुळे मला हे कळतंय. हो, आता आम्ही इकडे जरी लोणंदमध्ये स्थानिक झालो तरी कळतं ना, कळतं तुम्हाला सगळे. त्यामुळे आहे ना, माझं मत आहे ना, नोटा नोटा म्हणजे ते नाही पाकिट दिल्यानंतर नन ऑफ द अबाव, कुणीच नको, हे नोटा, हे सगळ्या वरच्या गेम असतात, सर्वसामान्यांना कळत नाही. पण तुम्ही मुंबईच्यात म्हणून विचारतो, उद्धव ठाकरेंबद्दल, राज ठाकरेंबद्दल तुमचं काय मत आहे? ठाकरे बंधूंबद्दल, मुंबईचे आहात म्हणून दुसरं. हां, परिस्थितीनुसार त्यांनी गेम चेंज केला. हां, आता साहेब म्हणजे आमचे बाळासाहेब ठाकरे हे तर माझं म्हणजे पहिल्यापासून मी त्यांचा पहिल्यापासून म्हणजे मूळ शिवसैनिक असल्यामुळे, नंतर परिवर्तन झाला हा भाग वेगळा. पण ते असताना जे होतं आणि आत्ताच ते म्हणजे उद्धव ठाकरे असो किंवा राजसाहेब असो कोण असो, नुसते बोल बच्चन, विकासाच्या नावाने काय. आणि भाजपाच्या काळात जे काम झालं ते काँग्रेस करू शकतं का? आता ह्याच्यात बघा 10 ते 15 वर्षाचा कालावधी गेलाय. काँग्रेसने काय केलं, आत्ता भाजपाने काय केलं, 30 वर्षाचा. म्हणजे जवळजवळ माझी मुलं आता कॉलेजला, आता नोकरीला, म्हणजे कुठेतरी हे करतायत. यांच्या गेमा बघा. म्हणून मी मगाशीच म्हटलं आपण 1-2 वर्षाचा विचार करतो भविष्याचा. हां, पण मला शेवटी एक विचारायचं आहे, उद्धव ठाकरे जे बदलले असं म्हणतायत ते पटते का तुम्हाला? उद्धव ठाकरे मवाळ झाले, उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेल्यामुळे त्यांनी हिंदुत्व सोडलं, हे ह्यात काय दम वाटतं का? का उद्धव ठाकरे? आता मला मीच तुम्हाला एक प्रश्न विचारतो की साहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट, ते कधी कुठल्या इफ्तारच्या पार्टीला गेले होते का? ह्याचं एखादा उदाहरण मला द्या. होय असेल तर हो म्हणा, आता नसेल नाही वाटत, मला आठवत मला आठवत नसेल. हां, आज तुमचं वय आणि माझं वय काहीतरी सिमिलर आहे, 1-2-4 वर्षाचा फरक असेल, मला तर आठवत नाही. आता त्यांच्या इफ्तार पार्टीला जातात ते लोक, गणपतीचा उदो करतात, आमच्या गल्लीतून जातो म्हणून. हे कितपत पटतंय? ह्याच्या मागच्या भावना वेगळा, दाखवणं वेगळं, हसायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. आज तुमच्या हारावरती थुकतोय हा जिहाद कुठला? हा पण मुद्दा आहे सगळा, लोक विचार करतात या मुद्द्याचा. हो, अहो त्या दिवशी मी गाडीने हायवेने जात होतो, म्हणजे आत्ता गणपतीला हार घ्यायच्या अगोदर मी माझ्या काचेतून बघितलं, तो अक्षरशः म्हणजे हाराला पाणी मारतात ना, तो पाणी प्यायचा. त्याचा व्हिडिओ क्लिप पण आहे माझ्याकडे, अजून पुरावा असल्याशिवाय मी तुमच्या दृष्टीने हे वोट जिहाद, बटेंगे कटेंगे हे मुद्दे आहेत? नाही, कटेंगे मला राजकीय पक्ष आणि धर्माशी काही घेणं देणं नाही. फक्त महाराष्ट्रीयन माणसामधला आता जो दम कमी आला आहे त्यांनी वाढवायला पाहिजे, आणि वैचारिक बुद्धीवर त्या उमेदवारालाच मत द्यायचं की जो आपल्यासाठी किंवा आपल्या विभागासाठी काम करेल नाही तेवढा लायकीचा आहे का तो? हे सगळ्यांना माहिती की बाबा 1 करोडचं कॉन्ट्रॅक्ट पास झालं, यांचे 20% वगैरे हे सगळं माहिती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे.
अरे पण मी म्हणतो बघ, या 50% घ्या, पण 50% पण काहीतरी दर्जेदार कामं करा ना. हवा पण काम करा. हां. खातात सगळेच आहेत, खाऊ काम द्या करा. की, चला पण काम असं दर्जेदार काकाने काय नंबर द्या नंबर तुमचा. येतो पण मला चला इथं बघा काय लोक विचार करतायत. लोक फार अगदी मकरंदाबा पाटील असतील, अरुणादेवी पिसळ असतील, दोघांनी पण विकास केलेले आहेत. पण कोणाचं म्हणणं आहे की मकरंद पाटील यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यांना आम्ही संधी देऊ. स्वच्छ चारित्र्याचे आहेत. कोण म्हणते अरुणादेवी पिसळ यांचा जोर वाई वगैरे भागात आहेत, त्यांना आम्ही संधी देऊ. काही लोकांना अजित पवारांचं नेतृत्व आवडतं आहे, काही लोकांना शरद पवार नेतृत्व आवडतं आहे. एकच आहेत असंही म्हणतायत. लाडक्या बहिणी पण बदल घडवतील अशी चर्चा आहे. तुम्हाला ही सगळी वाई खंडाळा हा जो मतदारसंघ आहे त्यातल्या लोणंद भागातल्या नागरिकांची मतं कशी वाटली, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भूमिका तुम्हाला पटल्या का? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा बोलबिडू हवा कुणाची.